ओके. सो आवाज येतो सगळ्यांना? ओके. तर सगळ्यांना आता पहिला तुझं लेक्चर झालंय आपलं एक्सनेसचं कसं यूज करायचं काय. सगळ्यांनी अकाउंट ओपन केले असतील आय विश. आता आपलं लेक्चर आहे प्राइस ॲक्शनवरती. ओके. तर फर्स्ट थिंग, आपण मार्केटमध्ये काम कधी करणार? टाइम फ्रेम मी तुम्हाला बोललो होतो पहिला लेक्चरमध्ये गेल्या की म्हणजे हे जे आपण जे करतोय ट्रेडिंग, हे आपण कुठल्या टाइम फ्रेममध्ये करायची असते? 5 मिनिटावर. ओके. हे जे दिसते तुम्हाला इथे हँडल, 5 मिनिट टाइम फ्रेमवर आपण ट्रेडिंग करायची. बाकी तुमच्यावर आहे की तुम्ही 15 मिनिट चूज करताय. 5 to 15 मिनिट ठीक आहे, बट बेटर म्हणजे फास्ट ट्रेड घेण्यासाठी तुम्हाला 5 मिनिट प्रॉपर ट्रेडिंग सेटअप आहे. 5 मिनिट सोडून जायचं नाही. तुम्हाला जर स्विंग ट्रेड घ्यायचे असतील तर तुम्ही 1 आवरचा यूज करू शकता और 4 आवरचा यूज करू शकता. 4 आवर यूज करण्यापेक्षा मी म्हणेल की स्विंगसाठी तुम्ही 1 तासाचा यूज करा. ओके. 1 आवरचा यूज करा स्विंग ट्रेडसाठी. हे जे स्विंग ट्रेड दिसतात हे लॉंग ट्रेड असं म्हणजे हे 1 तासाचा ट्रेड आहे ना. हे एक एक तासाची एक कॅन्डल आहे. तो स्विंग ट्रेड त्याला बोलतो आपण. फॉर एक्झाम्पल, ते जर तुम्ही असं ब्रेकआउटला एक एक्झाम्पल देतो मी असंच. ब्रेकआउटला जर इथे तुम्ही ट्रेड घेतलाय, हा ट्रेड पुट साईडला जर तुम्ही घेताय आणि तुमचा टार्गेट आहे इथे एवढा, तुमचा हा किती उशीर ट्रेड चालणार आहे? त्या कॅन्डल पासून ते इथे 6 बार म्हणजे 6 आवर्स. एक बारची एक कॅन्डल, 1 तासाची एक कॅन्डल म्हणजे 6 तासाचा हा ट्रेड झाला. तो जो 1 तासाच्या अर्धा तासाच्या वर जातो, 1 तासाच्या वर, त्याला आपण बोलतो स्विंग ट्रेड. ठीक आहे. आपल्याला मेन काय 5 मिनिट. आपण कुठली टाइम फ्रेम यूज करतो? 5 मिनिटची. ठीक आहे. त्यानंतर टाइम झोन. टाइम झोन मी दिलेला, काय बोललेलो टाइम झोनला आपण? कुठल्या टाइम झोनमध्ये आपण ट्रेड करायचं आहे? 5:30च्या 5:30 टू 11 पकडूया. बरोबर. 5:30 to 11 मध्ये आपण ट्रेड करायचं आहे इव्हनिंग टाइमला. हा टाइम आहे पीक टायमिंग. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार? प्रॉपर प्रॉपर तुम्हाला व्हॉल्यूम भेटणार. ठीक आहे. ते तुम्हाला प्रॉपर व्हॉल्यूम भेटणार ट्रेडिंगसाठी. आता मेन प्राइस ॲक्शन म्हणजे काय? व्हॉट इज प्राइस ॲक्शन? हे काय दिसतं तुम्हाला? मुवमेंट आहे. कसली आहे? कॅन्डलची मुवमेंट आहे. कॅन्डल आहेत, बनत चाललेत, बनत चाललेत, बनत चाललेत. ठीक आहे. एक मुवमेंट आहे, काहीतरी चाललंय, काहीतरी होत आहे. ठीक आहे. तर मुवमेंट जी आहे ही जी प्राइस आहे, ही एक एक कॅन्डल म्हणजे एक एक प्राइस आहे. ही कॅन्डल म्हणजे प्राइस आहे असं समजतो आपण. बरोबर. तर एक एक कॅन्डल म्हणजे ही प्राइस आहे. तर प्राइस आपल्याला काय ॲक्शन, प्राइसची ॲक्शन काय आहे? आपल्याला काय दिसतंय ॲक्शन केल्यावर प्राइसनी? कॅन्डलच्या माध्यमातून असं येते. ठीक आहे. कॅन्डल आपल्याला फक्त हेल्प करते की प्राइस कुठे चालू आहे, काय चालू आहे, खाली चालली आहे प्राइस, वर चालली आहे, वरती जायचं आहे प्राइसला, खाली जायचं आहे, ते आपल्याला शो करतं. ही जी मुवमेंट होते, ही झिगझॅग जे काही मुवमेंट होते कॅन्डल्समध्ये, त्याला आपण बोलतो प्राइस ॲक्शन
तर ही मुवमेंट जी होते त्याला आपण म्हणतो प्राइस ऍक्शन. ठीक आहे. आता तुम्हाला मी चार्ट पाठवले होते बरोबर. तुम्हाला मी चार्ट पाठवले होते, कोणी कोणी बघितले ते काय लक्षात नाही ठेवायचे, ते विचारतोय. त्यामध्ये कॅन्डलस्टिक तुम्ही बघितले, कॅन्डलस्टिक पॅटर्न. एक ते हे असे पॅटर्न होते, चार्ट पॅटर्न ज्यांना आपण बोलतो. डबल बॉटम, डबल टॉप, हेड अँड शोल्डर. हा हेड अँड शोल्डर. ठीक आहे. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, हा हेड अँड शोल्डर, हा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, उलटा आहे म्हणून. ठीक आहे. आता ह्याची काही जास्त गरज नाही. तर हे टाईपचे तुम्ही चार्ट पॅटर्न बघितले आणि कॅन्डल स्टिक बघितले असणार, एंगल्फिंग कॅन्डल्स. ठीक आहे. तर हे सगळे जे कॅन्डल होते, हॅमर कॅन्डल, डोजी कॅन्डल, ड्रॅगन फ्लाय कॅन्डल, ग्रेवस्टोन डोजी कॅन्डल. आता हे जे सगळे काय कॅन्डल आहेत ते आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहेत का? नाही, आपल्या अजिबात लक्षात ठेवायचे नाही आहे. ते डोक्यातून डिलीट मारा. फक्त लक्षात ठेवा काय, की असं काहीतरी आहे. तुम्ही ते कॅन्डल बघून ट्रेड नाही करायचं आहे आपल्याला, की ते हे बनलं तर हा ट्रेड. ठीक आहे. ते जस्ट मी दाखवण्यासाठी बोललो होतो. आता इन्व्हर्टेड हॅमर जो होता, इथे बघा हा इन्व्हर्टेड हॅमर बनलाय. इन्व्हर्टेड हॅमरचं मिनिंग काय होतं, की मार्केट फॉल होतो. इन्व्हर्टेड म्हणजे उलटा, हातोडा जो सरळ असतो आपण, जो उलटा असतो त्याला इन्व्हर्टेड बोलतो. असा तो इथे दिसतोय तुम्हाला, हा बनलेला आहे इन्व्हर्टेड हॅमर टाईपमध्ये. हा. आता हा इन्व्हर्टेड हॅमर बनलाय म्हणून मार्केट खाली गेलंय का? नाही ना. आता हॅमर तर इथे पण बनलाय, हे बघा इथे पण बनले, तर इथून का नाही गेला खाली? तो हे रिझन आहे, आपल्याला कॅन्डल बघायचे नाहीये. पण म्हणजे मी आता पुढे काय बोलणार नाही ते तुम्हाला कन्फ्युजन म्हणून मी एवढं सांगितलं. आपल्याला कॅन्डल इंट्राडे जो आपण करतो, इंट्राडे 5 मिनिटावर, हा फॉरेक्समध्ये इंट्राडे किंवा आपलं इंडियन मार्केटमध्ये इंट्राडे, तर कॅन्डलचा यूज आपल्याला झिरो आहे. कॅन्डलचा यूज झिरो आहे म्हणजे कॅन्डल म्हणजे कुठला कॅन्डल, ते जे पॅटर्न्स आहेत त्यांचा यूज झिरो आहे. ते आपल्याला ते नाही बघायचं म्हणून मी सांगितलं. तर कॅन्डलचा आपल्याला यूज झिरो आहे. आपल्याला ते कॅन्डल इंट्राडेला जास्त महत्त्वाचे नाही आहे, पॅटर्न्स पण नाही, आणि ह्या कॅन्डल्स पण, अगदी ह्या कॅन्डल्स पण आपल्याला प्राइस ॲक्शन चेक करायचे. आपल्याला प्राइस ॲक्शन बघायचं आहे, कॅन्डल नाही बघायची की एक कॅन्डल मग ही अशी दाखवली म्हणजे इथून वर जाईल का, ही एक कॅन्डल ग्रीन बनली तर पूर्ण मार्केट वर जाईल का, किंवा ही एक कॅन्डल ही रेड बनली तर मार्केट खाली येईल का. तर त्या पर्टिक्युलर कॅन्डलवर आपण डिपेंड राहून ट्रेड नाही घेऊ शकत. त्या एका कॅन्डल 5 मिनिटाची एक कॅन्डल आपल्याला काय नाही सांगत. ओके, सो असं सांगायचं मला तुम्हाला. आता 3 टाईप ऑफ मुवमेंट असते मार्केटमध्ये, बरोबर. 3 टाईपमध्ये मार्केट मूव्ह करतो. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, बरोबर. अप ट्रेंडमध्ये करतो, डाऊन ट्रेंडमध्ये करतो आणि साईडवेजमध्ये. हा आहे अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज. 3 ट्रेंडमध्ये मार्केट मूव्ह करतो, 3 फेजमध्ये. ओके, तो 3 ट्रेंडमध्ये मार्केट मूव्ह करतो. एवढं बेसिक आहे, क्लिअर. ओके, एवढं बेसिक आहे. आता हे तुम्हाला मी मोठ्या टाइम फ्रेममध्ये रिअल चार्टमध्ये दाखवतो. ठीक आहे. आता इथे बघा, दिसतंय मार्केटची मुवमेंट काय, डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड, हा पण एक ट्रेंड आहे, पुढे सांगतो, साईडवेज,
परत अप ट्रेंड, परत डाऊन ट्रेंड, परत साईडवेज, परत अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड. ठीक आहे, दिसतंय ना मार्केट ट्रेंड मूव्ह करतं. मार्केट छोट्या टाइम फ्रेम मध्ये बघायचं तुम्हाला, छोट्या टाइम फ्रेम मध्ये दाखवतो. दिसतंय डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड, साईडवेज, परत अप ट्रेंड, परत डाऊन ट्रेंड, थोडं साईडवेज आहे, परत अप ट्रेंड आहे, परत थोडं साईडवेज आहे, परत साईडवेज, डाऊन ट्रेंड. क्लिअर? हे बघा, डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड, हा साईडवेज आहे. असं म्हणजे एक जस्ट दाखवते तुम्हाला मार्केट मूव्ह कसं करतो. तर अप ट्रेंड मध्ये करतो, डाऊन ट्रेंड मध्ये करतो, साईडवेज. हे 3 फेजेस आहेत मार्केटचे. 3 फेजेस आहेत मार्केटचे. गोल्ड मध्ये बघाल तर गोल्ड जास्तीत जास्त व्हॉलेटाईल असतं. दिसतंय पॉइंट. अप ट्रेंड हा थोडा साईडवेज आहे, वेगळाच. अप ट्रेंड आहे, साईडवेज आहे, डाऊन ट्रेंड आहे, साईडवेज, डाऊन ट्रेंड, साईडवेज, अप ट्रेंड, साईडवेज, डाऊन ट्रेंड. म्हणून तुम्हाला बोललो, तुम्ही नवीन आहेत तर तोपर्यंत तुम्हाला गोल्डमध्ये नाही करायचं आहे. चेक करा, तुम्ही तुमची प्रॅक्टिस करा, पण ट्रेड घेताना किंवा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करताना युरो मार्केटमध्ये करायची. युरो USD, गोल्ड सोडून कुठलंही घेऊ शकता पेअर, करन्सी पेअर. ठीक आहे, कमोडिटीजमध्ये नाही जायचं. आता इंडियनमध्ये कसं असतं, आता आपल्या फॉरेक्समध्ये आपल्याला चार्ट क्लिअर दिसतात आपल्याला आपले. ठीक आहे ना, चार्ट क्लिअर दिसतात ना आपल्याला, काय मूव्ह चाललाय, हा बाप ट्रेंड चाललाय, डाऊन ट्रेंड चाललाय. आपण जर डे मध्ये गेलो, ते क्लिअरली दिसतंय, विजिबल आहे, मुवमेंट क्लिअर विजिबल आहे. तसं आपल्याला इंडियन मार्केटमध्ये नाही बघायला भेटत. इंडियन मार्केटमध्ये बघा मुवमेंट कशा, कॅप बघा झिगझॅग पूर्ण. समजतं का काही कॅन्डल मध्येच बघा काय चाललंय. ते परत डाऊन ट्रेंड आला, ते काय चाललंय, ते पॉवर तरी आहे का कॅन्डलची? नाहीये. सो त्यासाठी आपला फॉरेक्स मार्केट आहे प्राइस ॲक्शनसाठी क्लिअर. म्हणून आपण बोलतो की प्राइस ॲक्शन शिवाय दुसरं काही नाही करायचं आहे फॉरेक्समध्ये. प्राइस ॲक्शन सोडून कुठे नाही जायचं. मार्केटमध्ये कसं असतं ना, कोणी लॉस करतं तर कोण प्रॉफिट करतं. आज तुम्ही लॉस केला, हा प्रॉफिट करेल. उद्या हा प्रॉफिट करेल, तुम्ही लॉस करणार. प्रॉफिट केलं तर हा लॉस करणार. तर हा बिझनेस आहे. ठीक आहे, तर कसं असतं याच्यामध्ये 2 फेजेस आहेत. ॲक्युम्युलेशन फेज म्हणजे काय? ॲक्युम्युलेशन फेज म्हणजे तेजी बोलू शकतो, फास्ट. तेजी, फास्ट. आणि कन्सल्टेशन फेज म्हणजे काय? बोलतो ना आपण मंदी, मंदी आहे, स्लो आहे. कोणी विचारला काय बोलतो ना, अरे नाही मंदी चालू आहे मार्केटमध्ये किंवा बिझनेसमध्ये. तर तो असतो कन्सोलिडेशन फेज किंवा कन्सोलिडेशन फेज. ठीक आहे, अक्युमुलेशन फेज आणि कन्सोलिडेशन फेज असे 2 टाईप ऑफ फेज असतात. आणि लोक जास्तीत जास्त लॉस कशात करतात? मंदी म्हणजे कन्सोलिडेशन फेज मध्ये येतात त्या टायमाला लॉस करतात. आता ह्याची जर एक हे सांगितले ना मी, रिअल मध्ये दाखवतो. ॲक्युमुलेशन फेज म्हणजे जिथे न्यू ट्रेडर्स येतात आणि मोठे मोठे इन्व्हेस्टर येतात, त्या टायमाला तेजी येते, फास्ट मुवमेंट येते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे फास्ट मूव्ह होते मार्केट.
गेला दिल्लीला. चालेल. तर मग असे जो पॅटर्न दिसला तुम्हाला अशा टाईपमध्ये, अशा टाईपमध्ये जो पॅटर्न दिसला ते दिसला आपल्याला डे कॅन्डल मध्ये दिसत होतं अशा टाईपचा एक पॅटर्न. आणि दुसरं आहे तीन. तर ह्याला आपण काय बोलतो, साइडवेज टू बुलिश. म्हणजे हा काय आहे, वरती चाललाय, हा वरती जातोय. आता मार्केट कधी पण असं सरळ जातो का वर, स्ट्रेट? स्ट्रेट कधी जातो का? नाही जात. मार्केट कसं जातो, झिगझॅग पॅटर्न मध्ये जातो, बरोबर. झिगझॅग पॅटर्न मध्ये जातो मार्केट असा. आता हे कसं चाललंय, साइडवेज टू बुलिश, म्हणजे वरती चाललाय पण थोडं साइडवेज मध्ये चाललाय. म्हणजे आता हा जो आहे, हे हा साइडवेज आहे, हा काय आहे, साइडवेज आहे पॅटर्न, हा साइडवेज आहे. आणि ह्याला आपण बोलतो साइडवेज टू बुलिश. साइडवेज टू बुलिश. आणि हा आहे साइडवेज टू बेरिश. ठीक आहे, बुलिश आणि बेरिश असे दोन टाईप आहे. दोन टाईप आहेत. आता हे आपण डे मध्ये मगाशी चेक केलं होतं. हे बघा इथे खाली चाललाय पण हा डायरेक्ट जातोय, नाही जात आहे, स्लो 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 मूव्ह करत चाललाय. त्याला आपण बोलतो साइडवेज टू बेरिश आणि साइडवेज टू बुलिश. हा साइडवेज आहे मार्केट, हे साइडवेज चाललंय, प्रॉपर नाही जात आहे. पण कसं आहे, बुलिश आहे म्हणजे अप ट्रेंड मध्ये. आता हे तुम्हाला डे मध्ये दाखवतोय, 5 मिनिटावरती समोर दिसत नाही म्हणून. तर तुम्ही प्रॅक्टिस करणार समोर, तर तुम्हाला ते समजेल. तर हा ॲक्युम्युलेशन फेजमध्ये मार्केटची मुवमेंट कशी असते, फास्ट असते. आता ही जी मूव्ह केली आहे मार्केट, हा त्याचा ॲक्युम्युलेशन फेज आहे. हा ॲक्युम्युलेशन फेज आहे, हा ॲक्युम्युलेशन फेज आहे. आणि हा कुठला आहे, साइडवेज कन्सोलिडेशन. साइडवेज फेज आहे, कन्सोलिडेशन फेज आहे. आता याचं समजलं तुम्हाला, ॲक्युम्युलेशन फेजमध्ये काय होतं की फास्ट मुवमेंट होतात. म्हणजे नवीन इन्व्हेस्टर येतात, नवीन ट्रेडर एंट्री करतात, तर त्यांच्या ह्याच्यानी मुवमेंट फास्ट होते. मग ती डाऊन साईड असो तर अप साईडला असो. आणि साईडवेजमध्ये काय होतं, कोणी इंटरेस्टेड नसतं, म्हणजे मंदी चालू असते मार्केटमध्ये. जसं फॉर एक्झाम्पल आता नॉनव्हेज सगळं खातात, सगळे नॉनव्हेज खातात. आणि आता काय आहे, नवरात्री आहे, बरोबर. आणि माझ्याकडे माझं समजा चिकनचं शॉप आहे, आणि मी रोजचं 20 किलो चिकन शॉपमधून माझं विकलं जातं. तर आता काय हे चालू आहे ना, नवरात्री, तर देवी बसतात म्हणून कोण खात नाही चिकन.
तो मी काय करणार, तेवढं मला जाणार आहे का 20 किलो? आता नाही जाणार. माझं किती जातं, कधी 4, कधी 3, कधी 6, किंवा कधी कधी मी बंदच ठेवतो. तर हे माझं काय आहे, कन्सोलिडेशन फेज चालू आहे. ओके, हा माझा कन्सोलिडेशन फेज चालू आहे. म्हणजे तो नवरात्री संपली, लोक चिकन खाणार, परत मग मी 20-20 किलो चिकन विकणार. तो माझा ॲक्युम्युलेशन फेज आहे. ठीक आहे, सिम्पल समजलं. कळले 2 फेज असतात, कसे वर्क करतात. समजतं का सगळ्यांना? थोडं चॅट बॉक्समध्ये मला सांगा. ओके, ठीक आहे, मग पुढे जाऊया. आता काय बोललो तो, मार्केट कधी पण जेव्हा मूव्ह करतो, तर सरळ मूव्ह करतो वरती असा? नाही ना. सरळ कधी पण मूव्ह करतो नाही करत. तो कसा मूव्ह करतो, झिगझॅग पॅटर्न मध्ये, असा असा वर जातो. ठीक आहे, दिसतंय? थोडं 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 असं असं करत चाललंय. असं गेलं का डायरेक्ट? नाही गेलं. झिगझॅग करत जातोय, राईट. तो इथे काय आहे, या पॉइंटला, काय आलंय, स्ट्रॉंग बायर्स असतील. बायर्स असतील, बायर्स पॉवर. इथे बायर्स पॉवर जास्त आहे, म्हणून इथून अप साईडला मुवमेंट ती झाली, ती फास्ट झाली. आता ही जी डाऊन साईडची मुवमेंट आहे, ही ही एवढीशी होते ना, छोटी होते. अप ट्रेंडची मुवमेंट बघा किती मोठ्या होतात. अप ट्रेंडमध्ये मार्केट असताना अप ट्रेंडची मुवमेंट मोठी होते, आणि ज्या थोडासा तो खाली येतो त्या ती मुवमेंट असते ती छोटी असते. का? तर ते इथे सेलरची पॉवर नसते, सेलरमध्ये पॉवर नसते, बायर्समध्ये पॉवर असते. बुलमध्ये पॉवर असते, बेअरमध्ये नसते. ओके, आता इथे अपट्रेंड आहे मार्केट, लोकांना जास्तीत जास्त व्हॉल्यूम, म्हणजे जास्ती लोक आहेत, बरोबर. तर जास्तीत जास्त लोक इंटरेस्टेड काय आहे, की मार्केटला वरती न्यायचं आहे, आणि खाली नेणारे लोक इंटरेस्टेड जे आहेत ते कमी आहेत. म्हणून मार्केटला लोक इथे काय करतात, की ट्राय करतात की थोडंसं आपण प्रेशर देऊया, मार्केटला ढकलूया. पण ढकलू शकतात की नाही ढकलू शकत आहे, अदर बायर्सची पॉवर जास्त आहे. परत ट्राय करतात ढकलूया, पण ढकलू शकले नाही, थोडीशी पॉवर जास्त आहे बायर्सची. ठीक आहे, किंवा हे असं कधी होतं, जेव्हा इथे कोणी एंट्री केली आहे आणि तो एवढा टार्गेट घेतो आणि इथे बाहेर येतो, तर इथे थोडं जे इथे ज्यांनी बाईंग केली आहे ते इथे बाहेर येणार, तर बाहेर आल्यावर काय होतं, थोडंसं कमी होतं. तर कमी झाल्यामुळे पण थोडा हा मूव असा डाऊन साईड येतो. ठीक आहे, तसंच सेम सेलिंग साईडला, काय होतं, मार्केट डायरेक्ट असं येतं खाली, नाही ना, झिगझॅग, येतो असा. तो इथे काय असतं, सेलर्स पॉवर जास्त असते, बरोबर. सेलरची पॉवर ह्या पॉईंटला जास्त आहे, आणि ह्या इथे बायरची पॉवर कमी आहे. म्हणजे लोकांना इंटरेस्ट काय आहे, बाईंगमध्ये नाही आहे, सेलिंगमध्ये आहे. बाईंगमध्ये कमी आहे, लोक ट्राय करत न्यायचं, पण नाही नेऊ शकत आहे. ठीक आहे, आता व्हॉल्यूम जास्त कोणाचा आहे, सेलरचा. आणि त्यानंतर असतं 3 फेजेस, मी बोललो ना, सगळ्यांचा फेवरेट. फेवरेट म्हणजे लोक इथे ट्रेड करतात आणि लॉस करतात. साईडवेज, साईडवेज फेज, त्याला आपण काय बोलतो, बोलतो इक्वल आहे ना हे,
इक्वलंट बोलू शकतो, इक्वलंट जरा जास्त हे होतं. इक्वलंट इक्वलंट हाय इक्वल लो, म्हणजे इक्वल हाय इक्वल लो, सेम हाय आणि सेम लो आहे. ठीक आहे, म्हणून ह्याला काय बोलतो आपण, साईडवेज. ते हाय हाय पण सेम चाललाय, लो पण सेम चाललाय, लो ब्रेक पण करत नाही किंवा हाय पण ब्रेक करत नाही, तो हा साईडवेज. आणि हे कुठले आहेत? मार्केट अपसाईड चाललंय पण साईडवेज आहे. अपसाईड, साईडवेज टू बुलिश आणि साईडवेज टू बेअरिश. ते खाली जाते बट कन्सोलिडेट होत चाललंय एकदम. हे सिम्पल एक जस्ट बेसिक दाखवलं प्राइस ॲक्शनचं. प्राइस ॲक्शन म्हणजे ह्याच्यावर आपण जज करतो पुढे कसं काय सांगूया. हे जस्ट एवढं सिम्पल समजलं, फेजेस समजले, बेसिक प्राइस ॲक्शन समजलं की प्राइस ॲक्शन कसं करते, म्हणजे हेच ही जी ॲक्शन आहे, मार्केटची ॲक्शन आहे, ती ॲक्शन कशी होते, काय होते, साईडवेज, हे सगळं. चॅट बॉक्समध्ये सांगा ना, कोणाला काय डाऊट आहे तर विचारा आत्ता, म्हणजे तसं पुढे जायला. तुम्हाला नसेल समजलं तर पुढे जाऊन काय फायदा. कोणाला काय डाऊट आहे आत्ताच्या पर्यंतचं हे, तर मग आत्ता विचारा चॅट बॉक्समध्ये. नसेल तर हँड रेस करा, मग मी पुढे जातो सगळ्यांनी. ओके. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, जेव्हा पण तो मार्केट जेव्हा पण मूव्ह करतो अपसाईडला असा, ओके, तेव्हा इथे काय तयार होतं, ह्याला आपण काय बोलतो, ठीक आहे, हायर हाय हायर लो, हायर हाय आणि हायर लो असं पण ह्याला बोलतो. मार्केट कधी पण कसं जातो अपसाईडला, हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो क्रिएट करत जातो. ठीक आहे, खालून आला, वर गेला, हायर हाय लो, पण ह्याच्या ह्याच्या खाली आला का, नाही आला, ह्याच्या खाली आला, नाही आला, इथूनच वर गेला. मग ह्याच्यापेक्षा खाली नाही आला, ह्याच्यापेक्षा खाली असं तर लोअर लो झालं असतं, पण ह्याच्या वरती आहे म्हणून हा काय, हायर लो आहे. मग ह्याच्यापेक्षा वर, आता ह्या हायर पेक्षा वर गेला म्हणून हायर हाय, आणि हा हायर लो का, तर ह्या लो पेक्षा वर आहे म्हणून हायर लो. ठीक आहे, हायर हाय हायर लो, हे असं मार्केट मूव्ह करत जातो वरती. सेम खाली, खाली येताना सेम येतो झिगझॅग, झिगझॅग वे मध्ये. तेव्हा काय होतं,
लोअर आहे आणि लोअर लो. ठीक आहे, लोअर हाय क्रिएट करतो आणि लोअर लो. लोअर हाय लोअर लो. तसं जातो, लोअर हाय क्रिएट करत जातो आणि लोअर लो. हाय आहे, खाली आला, लोअर लो. ह्याच्या वर नाही गेला. लोअर हाय लोअर लो, लोअर लो, लोअर हाय लोअर लो, लोअर हाय लोअर लो. क्लिअर आहे, एवढं क्लिअर आहे. मार्केट मूव्ह कसा करतो, हायर हाय फॉर्मेशन करत जातो. हायर आहे हायर लो, हायर आहे हायर लो फॉर्मेशन मध्ये वरती जातो आणि लोअर आहे लोअर लो, लोअर आहे लोअर लो फॉर्मेशन मध्ये खाली येतो. डायरेक्ट कधी येत नाही. ठीक आहे, आणि हे काय, इक्वल आहे इक्वल लो. ना हाय तोडलाय ना लो तोडलाय, सेमच चालले. मग इक्वल हाय असतो आणि इक्वल लो आहे. हे सिम्पल आहे, एक बेसिकच आहे एकदम. ठीक आहे, असं 3 टाईपमध्ये मार्केटचे मुवमेंट आहे. हायर हाय फॉर्मेशनमध्ये आणि हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशनमध्ये वर जातो. लोअर हाय लोअर लो फॉर्मेशनमध्ये खाली येतो आणि इक्वल इक्वल लोमध्ये म्हणजे साईडवेज असतो तो. त्याला आपण प्रॉपर लँग्वेज बोलतो ह्याची ट्रेडिंगसाठी. तर हेच जर आपण हे लिहून घेतलं तर लिहून घ्या, किंवा बसलं असेल तुम्हाला स्क्रीनशॉट मारा. डिलीट मारतो. ओके, आता रिअलमध्ये बघूया. ड्रॉइंगमध्ये बघितलं ना, दिसतंय इक्वल हाय इक्वल लो. हे 19-20 फरक पडतो. एवढं नाही काउंट करायचं की प्रॉपर टचच झालं पाहिजे. एक बॉक्स क्रिएट करतो आपण आणि ह्याला आपण काय बोलतो, कन्सोलिडेशन झोन. काय बोलतो, कन्सोलिडेशन झोन. झोन क्रिएट करतो आपण, हा एक झोन क्रिएट केलाय. झालं, इक्वल हाय इक्वल लो. हे बघा इक्वल हाय आसपास, हा 19-20 हा एवढंचा फरक नाही हे करायचा, किंवा नाही हा इक्वल आहे इक्वल लो नाही, इथून घेऊया. तर इक्वल हाय इक्वल लो, इक्वल हाय इक्वल लो, इक्वल हाय, ब्रेकआउट आला खाली वरती. हा कन्सोलिडेशन फेज आहे खूप खानवाला. इथे असं ज्या होतं ना, हे जे अशा मुवमेंट येतात ना, वीक्स वीक्स वीक एकदम, हे एकदम घाण व्हॉल्यूम असते इथे, घाण व्हॉल्यूम. त्या टायमाला ट्रेडच नाही करायचा. अशा टायमाला ना ट्रेडिंग करायचीच नाही. इक्वल व्हॉल्यूम बघा, तुम्हाला सेम सेम दिसतात सगळे इक्वल लेवलला आसपास इथले पर्टिक्युलर बॉक्सचे. ह्या बघा हे एवढे सेम दिसतात ना हाईटला. ते या टायमाला आपण ट्रेड नाही करायचं. असं दिसतं ना की एवढ्या विक्स बनत आहेत, एवढ्या मोठ्या मोठ्या विक्स बनत आहेत आणि कॅन्डल नाही बनत आहे, त्या टायमाला थोडं मग ट्रेडिंग दुसरा चार्ट बघायचा, किंवा मग ट्रेड नाही करायचा जर तुम्हाला दुसरा चार्ट नाही बघायचा. ओके.
साइडवेज ते बघा, लोअर लो फॉर्मेशन, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो. दिसतंय? क्लिअर दिसतंय सगळ्यांना समोर काय फॉर्म करत चाललंय मार्केट खाली? इथे बघा, इथे जास्त क्लिअर दिसेल. सॉरी. लोअर हे बघा, खाली आला, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो. ओके, डिस्काउंट चालेल. अप ट्रेंड मध्ये आपण बघितलं, डाऊन ट्रेंड बघितला, अप ट्रेंड मध्ये कसं चाललंय मार्केट? एक छोटीशी पुल बॅक मार्केट देतोच. दिली? ओके, लोअर आहे, लोअर लो, लोअर आहे, लोअर लो, लोअर आहे, लोअर लो, लोअर आहे. अप ट्रेंड मध्ये जाताना पण अजून कुठे बघा, इथे कसं चाललंय? लोअर आहे, लोअर लो, लोअर आहे, लोअर लो, सॉरी हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो, अप ट्रेंड मध्ये. ठीक आहे, फॉर्म बघितलं क्लिअर ह्याच्यामध्ये, रिअल चॅटवर, रिअल चॅटवर बघितलं. साइडवेज दिसतंय इथे, इक्वल हाय, इक्वल लो. एवढं क्लिअर झालं? एवढं क्लिअर झालं? एवढ्यामध्ये कोण डाऊट आहे? चॅटबॉक्स मध्ये सांगा. एवढ्यामध्ये कोण डाऊट आहे का? काय विचारायचं आहे तुम्हाला? काय विचारायचं आहे बिंदास विचारा, का तर मग तसं पुढे जायला पाहिजे ना आपल्याला. विचारा, विचारा. किंवा क्लिअर असेल तर सांगा मग कसं की बाबा क्लिअर आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. हम्म? पुढे जाऊया. आता सेकंड काय असतं? सेकंड टाईप, दोन टाईप झोन आहेत. आता हे सगळ्यांना बहुतेक माहिती आहे, त्यांचा यूज म्हणजे ऐकून असणार सगळे जे करतात, सागर पवार वगैरे सर, तर त्यांना माहिती असेल, पण तरी पण सपोर्ट झोन, सपोर्ट झोन आणि रेजिस्टन्स झोन, दोन टाइप्स ऑफ झोन आहेत. ठीक आहे, दोन टाइप्स ऑफ झोन आहेत. सपोर्ट झोन आहे, रेजिस्टन्स झोन आहे. ठीक आहे, म्हणजे सपोर्ट झोन काय करतो? मार्केटला खाली येण्यापासून थांबवतो. सपोर्ट झोन आहे, हा काय आहे? सपोर्ट झोन आहे. हा काय करतो? मार्केटला जेव्हा फॉल येतो तेव्हा वाचवतो, खाली येण्यापासून सपोर्ट देतो, सपोर्ट देतो, सपोर्ट देतो, सपोर्ट देतो. ठीक आहे, सपोर्ट झोन. रेजिस्टन्स झोन काय करतो? रेजिस्ट करतो स्वतःला, मार्केटला वरती येण्यापासून थांबवतो.
रेजिस्टन्स झोन. दोन टाईपचे झोन आहेत, त्यांना मी बोलतो सपोर्ट झोन और रेजिस्टन्स, किंवा मी सप्लाय और डिमांड झोन पण बोलतो. सप्लाय और डिमांड झोन. सप्लाय और डिमांड झोन. सप्लाय और डिमांड झोन काय सेम आहे, तेच आहे. कोण सपोर्ट झोन बोलतो, रेजिस्टन्स बोलतं, पण सप्लाय डिमांड बोलतो. सप्लाय डिमांड प्रॉपर का वाटतं का, तर जेव्हा पण डिमांड येतं मार्केटमध्ये, जेव्हा डिमांड येतो त्या डिमांड आल्यावर काय होतं, वस्तूला रेट वाढतो ना. डिमांड येतो जेव्हा एखाद्या वस्तूला, तेव्हा रेट त्या गोष्टीचा वाढतो. ओके, म्हणजे हा डिमांड आहे, पडतोय पण ह्या रेट इथून डिमांड आहे, तो सपोर्ट असं बोललं जातं. असं तुम्हाला माहिती पाहिजे 2-3 शब्द म्हणून सांगतो. नंतर उद्या बोलणार सपोर्ट झोन म्हणजे आपलं सप्लाय डिमांड म्हणजे काय असं म्हणून. आणि सप्लाय झोन काय करतो, सप्लाय झोन रेजिस्टन्सचं काम करतो. सप्लाय 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 असं. ठीक आहे. ठीक आहे, आता हे रिअल ह्याच्यामध्ये बघूया. रेजिस्टन्स कसं वर्क करतं, सप्लाय कसं वर्क करतं. रेजिस्टन्स काय करतो तुम्हाला रेजिस्ट करतो. समजतं ना सगळ्यांना. मी इथे आहेत, मी इकडे आहेत. हा फर्स्ट फ्लोअर आहे, हा सेकंड आहे आणि हा थर्ड आहे. आणि तुम्हाला आता जायचं आहे सेकंड फ्लोअरला. मला सेकंड फ्लोअरला जायचं आहे, बट तुम्हाला हा काय करणार, रेजिस्ट करणार. तुम्ही आहे, मी फर्स्ट फ्लोअरला आहे, माझं सेकंड फ्लोअरला. इथून तुम्ही रेजिस्ट होणार, खाली येणार, रेजिस्ट होणार, खाली येणार, रेजिस्ट होणार, खाली येणार, रेजिस्ट होणार, खाली येणार. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो सपोर्ट झोन असू दे, हा सपोर्ट आहे, सपोर्ट झोन दाखवतो तुम्हाला. सपोर्ट झोन असू दे त्या रेजिस्टन्स झोन असू दे, एखादी गोष्टी सारखी 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 त्या सपोर्ट घेत असेल किंवा त्या गोष्टीला ठोकत असेल, बोलतो ना आपण, एका गोष्टीला तुम्ही म्हणजे हातोडा घ्या आणि भिंतीला मारत राहा, मारत राहा, मारत राहा, मारत राहा, एक दिवशी भिंती तुटणार. तसंच सपोर्ट झोन जो आहे, किंवा सारखा सपोर्ट घेते सपोर्ट घेते सपोर्ट घेते, ते एक टाइम ती सपोर्ट झोन तुटते आणि मार्केट फॉल होतो. किंवा रेजिस्टन्स वरती रेजिस्ट करते रेजिस्ट करते रेजिस्ट करते, सारखं 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 तुटतं. रेजिस्टन्स ब्रेकआउट बोलतो ना आपण, सपोर्ट ब्रेकआउट, रेजिस्टन्स ब्रेकआउट, हे ते आहे. सपोर्ट ब्रेकआउट आणि हा रेजिस्टन्स ब्रेकआउट. क्लिअर. तुम्ही फर्स्ट फ्लोअरला आहे, मला सेकंडला जायचं आहे, ठोकतं ठोकतं जाता 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 नाही जाऊ शकत. हा फर्स्ट फ्लोअर तुमच्यासाठी सपोर्ट आहे आणि सेकंड रेजिस्टन्स आहे. तुम्ही हा ब्रेक केला आणि वरती गेला, तर आता काय झालं, हा सेकंड फ्लोअर आहे तो तुमच्यासाठी रेजिस्टन्स आपला सपोर्ट झाला, आणि थर्ड फ्लोअर तुमच्यासाठी रेजिस्टन्स झाला. पहिला फर्स्ट फ्लोअर सपोर्ट होता आणि सेकंड रेजिस्टन्स होता. रेजिस्टन्स ब्रेक करतो तेव्हा त्या गोष्टीचं काय बनतं, सपोर्ट बनतो. ठीक आहे. सपोर्ट झोन आहे आणि रेजिस्टन्स झोन आहे. ओके, दोन टाइप्स ऑफ झोन आहे. कधी पण काय होतं, सपोर्ट घेतोय सपोर्ट घेतोय सपोर्ट घेतोय, सपोर्ट तुटला तर मार्केट काय करणार, वरती येणार. मार्केट
अपसाईडला मूव्ह करणार. आता डायरेक्ट खाली तर जात नाही सरळ. तर मग काय होतं, जो सपोर्ट आहे तो ब्रेक झाला की तो रेजिस्टन्स बनतो. मग तो रेजिस्टन्सचं काम करतो. ठीक आहे. सपोर्ट ब्रेक झाला, रेजिस्टन्सचं काम करणार. रेजिस्टन्स ब्रेक झाला, सपोर्टचं काम करणार. हा रेजिस्टन्स आहे, हा सपोर्ट आहे. ब्रेक होत होता, ब्रेक होत होता. सपोर्ट घेते मार्केट, सपोर्ट घेतोय, सपोर्ट घेते, सपोर्ट घेते, तोडला, स्वतः रेजिस्टन्स झाला. सिंपल. इथे सेम रेजिस्टन्स होता, सपोर्ट आहे, रेजिस्टन्स घेतोय, रेजिस्टन्स घेतोय, रेजिस्टन्स घेतोय, रेजिस्टन्स ब्रेक, त्याचा काय बनला, सपोर्ट. क्लिअर. एवढं क्लिअर झालं. हे लाईव्ह चार्ट मध्ये बघूया. एवढं क्लिअर झालं. सपोर्ट काय आहे, रेजिस्टन्स काय आहे, कन्सल्टेशन काय आहे, बुलिश टू साइडवेज काय आहे, बेरिश टू साइडवेज काय आहे, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, हायर आहे, हायर लो, लोअर आहे, लोअर लो, सप्लाय डिमांड, सपोर्ट, रेजिस्टन्स. ओके. आता हे लाईव्ह मध्ये रिअल मार्केटमध्ये बघूया. इथे दिसतंय तुम्हाला ते कन्सल्टेशन मी मगाशी बनवला होता. तर इथे काय दिसतंय, मार्केटने या पॉईंटवरून काय केलं होतं, सपोर्ट घेतलेला, ते आला, सपोर्ट घेतला, वरती गेला, परत खाली आला, परत सपोर्ट घेतला, वरती गेला, परत सपोर्ट घ्यायला बघितला, अर्ध्यात वर गेला, परत खाली आला, सपोर्ट घेतला, परत वर गेला, परत खाली येऊन सपोर्ट घेतला, परत वर गेला, परत यायला बघितला नाही, आणि नंतर शेवटी सपोर्ट होता तो ब्रेक केला आणि मार्केट आला खाली. ठीक आहे. मार्केट कुठे आला, खाली आला. तो सपोर्ट ब्रेक झाला, बरोबर, सपोर्ट ब्रेक झाला. अजून बघूया सपोर्टचं. कंटिन्यू तो फॉरवर्ड पण झाला पुढे, सेम सपोर्ट. सपोर्ट घेतला, सपोर्ट, 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 ब्रेक केला, पण रेजिस्टन्स घेतला का नाही घेतला, मार्केट पॉवर होता म्हणून रेजिस्टन्स बनलाच नाही. रेजिस्टन्स ब्रेक, रेजिस्ट केलं थोडं इथे, ते थोडं होल्ड झालं, रेजिस्ट केलं पण ब्रेकआउट दिला. त्यानंतर परत सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतला आणि मग वरती गेला, परत खाली आला, रेजिस्टन्स, सपोर्ट घेतला, परत सपोर्ट घेतला, त्यानंतर परत मग ब्रेकआउटच केलं डायरेक्ट. त्या पॉईंटला काय केलं, ब्रेकआउट केलं. काय बोललो होतो, एखादी गोष्ट ब्रेकआउट केली ती काय बनते, सपोर्टची रेजिस्टन्स बनते. तर हा थोडा उशीर सपोर्ट होता. ठीक आहे. दिसतंय, क्लिअर दिसतंय सगळ्यांना. थोडं इथे घेतो. थोडा उशीर सपोर्ट होता, ब्रेक केला पण रेजिस्टन्स घेऊ नाही शकला, सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतला, नंतर काय आलं, जसं सपोर्ट पॉवरफुल ब्रेक दिला तर सपोर्टचं काय बनलं, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स बनला, मार्केट तिथून खाली आलं. तिथलं समोर ते सपोर्ट घेतलेला पॉईंटला जसा सपोर्ट ब्रेक झाला, रेजिस्टन्स म्हणले बघा, सपोर्ट घेतला,
सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतला, आणि जसा सपोर्ट ब्रेक झाला, स्ट्रॉंग ब्रेकआउट दिला, त्याच्यानंतर इथे काय आलं, रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स बनला, कळतंय? असं रिअलमध्ये असं दिसतं. तर असं नाही की तुम्हाला क्लिअर नाही दिसणार, तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही. पहिली गोष्ट तर तुम्हाला तर क्लिअर नाही दिसणार की एक कॅन्डल लगेच सपोर्ट घेतलं पाहिजे, थोडंसं खाली आली, थोडंसं असं ते हे होत राहणार. मार्केट आहे ना. गोल्डमध्ये बघूया आपण. गोल्डमध्ये जास्त वर्क करतं, क्लिअर तुम्हाला समजेल. हे बघा, साईडवेज टू बुलिश आहे, इथे दिसते साईडवेज टू बुलिश. वर चाललंय पण कसं चाललंय, साईडवेज पॅटर्न मध्ये, थोडं साईडवेज टू बुलिश. आता सगळा गेम तुमच्यावर आहे प्रॅक्टिसचा. डायजेक्शन तर आपण करणार आहे, अजून आहेत लेक्चर बरेच. ह्याला आपण बोलतो साईडवेज टू बुलिश. ठीक आहे, साईडवेज टू बुलिश. आणि इथे काय, साईडवेज टू बेरिश. हा धड खाली पण नाही जात आहे ना धड वर जात आहे. हा खाली जर ह्याला यायचं आहे, हा कसा येतो बघा ना, एकदम मुवमेंट आहे काही नाही. ह्याला बोलतो आपण साईडवेज टू बेरिश. थोडा साईडवेज चाललाय एकदम असं खिचडी बनवून, पण खाली चाललाय तसं. आता कसं होतं, एखादं जेव्हा रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ब्रेक नाही होत, एखादा जेव्हा रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ब्रेक होत नाही, तर मार्केट पर रिटर्न फॉल येतो ना. जे रेजिस्टन्स घेतलाय नाही झाला, परत रेजिस्टन्स घेतला, खाली आला. इथे सेम सपोर्ट घेतला, ब्रेक नाही करता आला, परत सपोर्ट घेतला. तसंच इकडे फॉर्मेशन झालेत तयार समोर तुमच्या. हा रेजिस्टन्स आहे, ह्या लेवलपासून फॉल झाला मार्केट, इथून इथून फॉल झालेला या लेवलपासून, इथून अपट्रेंड मध्ये आला एवढा. त्याच्यानंतर इथे गॅप डाऊन झाली थोडीशी मार्केटमध्ये. तुम्हाला मी बोललो फॉरेक्स मध्ये पण गॅप अप गॅप डाऊन होतं, पण चुकून कदाचित कधीतरी दिसेल, नाही तर नाही दिसत. गोल्डमध्ये मोस्ट ऑफ दिसतं पण नाहीच असं. ठीक आहे, इथे दिसते तुम्हाला. नंतर काय आलं, इथे रेड कलरचा कॅन्डल फॉर्मेशन झालं, आणि त्यानंतर मग खाली झालं थोडं मार्केट. जेव्हा वरती गेला ते आपल्या ह्या पॉईंटला काय समजतंय की इथून फॉल झाला, तर ह्या पॉईंट पासून जर फॉल झालं तर आपण इथे काय करणार, एक रेजिस्टन्स मार्क करणार की बाबा इथे रेजिस्टन्स आहे. इथून मार्केट फॉल झाला एवढा, इथून एवढा फॉल झाला तर इथे रेजिस्टन्स आहे. तर नेक्स्ट टाइम आपण काय बघतो, हा पॉईंट आहे रेजिस्टन्सचा एवढा, आला, इथून खाली आला रेजिस्टन्सवरून, परत रेजिस्टन्स घेतला, परत खाली आला. तर आपल्याला एक बेनिफिट काय आहे, आपण सपोर्ट रेजिस्टन्सवर पण ती ट्रेड घेऊ शकतो. परत रेजिस्टन्स करायला तर आपण काय करणार, त्या पॉईंटलाच आपल्या जिथे रेजिस्टन्स घेतो तिथे खाली किंवा त्या पॉईंटला आपण ट्रेड लावून ठेवू शकतो फॉर शॉर्ट पोझिशन. आणि जो त्याचा हाय असतो, हा घ्या तुम्ही, ह्याच्यावर ठेवू शकता किंवा ह्याच्यावर पण ठेवू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे तुमचा लॉस तुम्ही किती झेपू शकता. एक तर हा ठेवा किंवा मग हा स्टॉप लॉस ठेवू शकता एवढा. आणि टार्गेट तुमचं किती असणार, फर्स्ट टार्गेट बरोबर, सेकंड टार्गेट, हा बघा फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट, आपण टार्गेट सेट करू शकतो. कळतंय का, कळतंय का, कोणाला काय डाऊट आहे?
काय डाऊट आहे विचारा पटकन आता. इथे दिसते तुम्हाला रेजिस्टन्स घेतोय मार्केट. आता इथून आता इथे काय दिसते तुम्हाला, एवढी फॉल झाली कॅन्डल, इथे एवढी फॉल झाली, इथे एवढी फॉल झाली, म्हणजे काय इथे पॉवरफुल सेलर आहे कोणतरी. ठीक आहे. तर इथे आपण काय करणार, ह्या ग्रीन कॅन्डलला असं मार्क करून, ओके, तेव्हा या पॉईंट पासून मार्केट फॉल झाला. समजा तुम्ही ही कॅन्डल चालू आहे आणि ही ग्रीन बनली आहे आणि तुम्ही आलात ट्रेडिंग मी ओपन केलं, तर तुम्हाला काय दिसतंय, लास्ट ही ग्रीन कॅन्डल बनलेली आहे, ही ग्रीन कॅन्डल बनलेली आहे इथली ही. ओके. आणि ह्याच्या आधीचं काय नाही, हे काय नाही मागचं तुम्हाला दिसत. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करणार, ही ग्रीन कॅन्डल म्हणजे तुम्हाला काय दिसणार, इथून एवढं मोठं फॉल आलाय, राईट, इथून फॉल आलाय, तर आपण काय करायचं, त्या पॉईंटला, म्हणजे जे ॲक्च्युअल मी असं का शिकवतो माहिती आहे, जे ॲक्च्युअल आपल्याला माइंडमध्ये चालतं ना, त्या हिशोबाने मी शिकवतो आहे. रिअलिटीमध्ये जे आपण चार्ट बघतो तेव्हा असंच माइंडमध्ये चालू असतं, तर त्या हिशोबाने मी शिकवतो. आणि तुम्हाला डायरेक्ट दाखवलं असतं, इथून फॉल झाला म्हणजे ही कॅन्डल आहे, इथून आपल्याला हे मार्क करायचं असं तसं फलाना ढिमकाना. ठीक आहे. तर इथून आपण असाच विचार करतो, ते सेम तुम्हाला सांगते. इथून काय होतं, फॉल आला एवढा, तर आपण काय इथे मार्किंग करणार की बाबा इथून जर एवढा फॉल आलाय, तर ह्या पॉईंटला सेलर आहेत किंवा इथे स्ट्रॉंग सेलिंग होते झाली आहे, तर पुढे पण होऊ शकते का, किंवा पुढे पण होईल का, असं. तर आपण त्या बेसिसवरती रेजिस्टन्स किंवा सपोर्टच्या बेसिसवर पण नुसते ट्रेड घेऊ शकतो. आता जर तुम्ही बघाल, तिथे तुम्हाला मगाशी बोललो ते दिसतंय की जर रेजिस्टन्स ठोकत राहिला तर तो एक दिवशी ब्रेकआउट होतो आणि रेजिस्टन्सचा काय बनतं, सपोर्ट आहे. आता हा काय आहे, रेजिस्टन्स आहे, हा समोर रेजिस्टन्स. आता कोण तुम्ही जर चार्ट बघत असेल नीट तर तुम्हाला दिसत असेल, कोणाला दिसलं पण असेल. रेजिस्टन्स 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 ठोकतोय, 1 2 3 4, नंतर आला खालून फोर्समध्ये डायरेक्ट ब्रेकआउट, आणि रेजिस्टन्सचं काय बनलं, सपोर्ट. रेजिस्टन्सचा सपोर्ट बनला, केल्यावर केल्यावर असं असं असतं मार्केट. ठीक आहे. तो रेजिस्टन्सवर आपण असा हा रेजिस्टन्स मार्क केला, रेजिस्टन्सवर पण तुम्ही ट्रेड घेऊ शकता की बाबा इथून जर एवढा फॉल आलाय, तो इथे टच केल्यावर पण पुढे फॉल येईल का, बरोबर. तर तुम्ही असे शॉर्ट पोझिशन घेऊ शकतात की जर हा मार्किंग केलंय तर ह्याच पॉईंट, आता आपल्याला माहिती नाही इथे टच होणार की नाही, तर ह्या पॉईंट पासून किंवा इथून असं मध्ये ठेवू शकता, पण स्टार्टिंगला ठेवलेलं जास्त बेटर आहे रेजिस्टन्सच्या. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं, आता हे आतमध्ये आलेत म्हणून कधी कधी काय होतं, हाफ वे मध्येच येतं. ही कशी हाफ वे मध्ये गेली बघा, पूर्ण टच झाली नाही बॉक्सला, आपल्या रेजिस्टन्सला, तर तुमचं ट्रेड एक्झिक्यूट नाही होणार जर तुम्ही लावलाय तर. म्हणून थोडंसं ना ट्रेड असं थोडंसं असं खाली ठेवायचं इथे शॉर्ट पोझिशनला. आणि तुमचं एस एल किती आहे, या बॉक्सच्या थोडंसं वर असं ते एस एल ठेवू शकता. आणि तुमचा फर्स्ट टार्गेट काय असणार, हा, आणि सेकंड टार्गेट असणार हा. तो अचीव होतो का आपल्याला, जर रेजिस्टन्सवरती आपण जर हे करतोय तर बघूया. ठीक आहे. झाला अचीव, अचीव होतोय अशा टाईपमध्ये. किती मिनिटात झाला, 3 तास. अशा टायमाला काय करायचं, टार्गेट लावायचा, एस एल लावायचं आणि सोडून द्यायचं अशा टाईपमध्ये. ठीक आहे. सपोर्टचं जर आपण बघितलं, आता फॉर एक्झाम्पल हे बघितलं, तर हे उलटं बघूया की इथून सपोर्ट घेतला मार्केटने या पॉईंटपासून एवढा आता हा आपण जर बघितला एवढा फॉल आलाय, तर हा एवढा बाईंग पण झाली आहे. तर कोणी हे नसेल बघितलं, कोणाच्या डोक्यात वेगळं असेल, तर प्रत्येक वेगवेगळा विचार करतो. हां, सेम सगळ्यांच्या डोक्यात न चालत. आता जर कोणी हे फॉलिंग बघितलेली, तर ही कोणी बाईंग पण बघितली असेल, तर बाईंगवाला कसं मार्किंग करणार, असं अशा टाईपमध्ये अशा टाईपमध्ये काहीतरी मार्किंग करणार, बरोबर. अशा टाईपमध्ये त्याची मार्किंग असणार. तर त्यानंतर काय, तर तो काय बोलणार, तोपर्यंत इथे ब्रेकआउट, इथून अपसाईड मुवमेंट, आता ही खाली आले, खाली आले, हा खाली आलाय, इथून परत अपसाईड चाललाय. ठीक आहे. आता तुम्ही हे सोडून द्या, तर आपल्याला जर
कोणी एंट्री केलीच समजा या पॉईंटला, इथून ट्रेड घेतलाय अपसाईडला, तर या इथून पण ही ग्रीन कॅन्डल बघून कोणी इथे ट्रेड घेतलं अपसाईडसाठी, तर तो एस एल कुठे ठेवणार? आता हा एवढा मोठा एस एल ठेवायचा आहे का आपल्याला? ठीक आहे, तर लास्ट हा फॉल एवढा आलाय, तर मी कधी पण काय बोलतो, जो आपला असतो त्याच्यात थोडंसं खाली ठेवायचं आहे एस एल. आपला हा जो एस एल आहे ह्याच्यात थोडं खाली ठेवायचा. आणि तुम्हाला सांगतो गोल्डमध्ये कधीही, गोल्डमध्ये एस एल मॅक्स म्हणजे मिनिमम बोलत तरी चालेल, मिनिमम आहे ना गोल्डमध्ये असेल 8, 9, 10, हा ते 12चा पण ठेवायला लागतो कधी कधी असेल गोल्डमध्ये. आता गोल्डमध्ये असं मुवमेंट होतात. ठीक आहे, आता हा जो टायमिंग आहे 5:55, काहीतरी न्यूज असेल. हा जो टायमिंग आहे इथे न्यूज आली आहे, हे न्यूजची कॅन्डल आहे बघा. 5:55 आणि जे 6 वाजलेत ना, हे न्यूजची कॅन्डल आहे. आज न्यूज आलेली काय तुम्ही चेक करतात? न्यूज तुम्ही न्यूज चेक करतात का? तर हे जे एवढे मोठे मोठे जे कॅन्डल आहेत ना, हे न्यूजचे कॅन्डल आहे, बरोबर? हे सगळं न्यूज असल्यावरच येतात. तर जर आपल्याला माहिती आहे, जर आपल्याला माहिती आहे की बाबा न्यूज आहे, आता ही 5:45 नाही 55, आज 5:45ला न्यूज होती. 8 वाजताची पण एक न्यूज होती. 8 वाजता USDची न्यूज होती. 8 वाजले कुठे इथे, एवढा इम्पॅक्ट झाला नाही, नॉर्मल न्यूज होती आजची. आणि जी 5:45ची होती अराउंड इथे, ही ही कॅन्डल, ही न्यूज कॅन्डल आहे. हिची मुवमेंट दिली आहे, ही मुवमेंट दिली आहे थोडी. तर तो न्यूजची जी कॅन्डल त्याच टायमाला नाही, तर न्यूजच्या थोड्या नंतर ट्रेड करायचं जर आपल्याला माहिती आहे. आता तुम्ही मार्किंग केली, इथे सपोर्ट मार्किंग केलंय हा, और सप्लाय झोन मार्किंग केलंय, तर तुम्हाला माहिती आहे इथे टायमिंग झालंय 5 वाजले 5:30 वाजले, आणि तुम्हाला दिसतंय की नाही 10 मिनिटांनी न्यूज आहे, 15 मिनिटांनी न्यूज आहे, अर्ध्या तासाने न्यूज आहे. आपण ट्रेड घेतला तर अर्ध्या तासात आपण निघणार आहे का ट्रेडमधून? नाही निघणार आहे. तुम्हाला वाटतं ना नाही निघणार, तर तुम्ही ट्रेड नका घेऊ. तुम्ही ट्रेड नंतर घ्या, न्यूज झाल्याच्या 15-20 मिनिटांनी ट्रेड घ्यायचं मग. आता न्यूज झाली 5:45ला, न्यूज काय होती? ॲक्च्युअल चांगला होता. न्यूजचा जो ॲक्च्युअल होता फॉरकास्ट, आपला ॲक्च्युअल जो होता तो काय होता? चांगला होता. तो चांगला असल्यामुळे आपल्याला माहिती आहे गुड न्यूज आहे. ठीक आहे, तर न्यूज आलेली इथे 5:45ला, पण आपल्याला एक फायदा काय झाला न्यूजचा, की गुड न्यूज आहे आपल्याला समजलं, तर आपल्याला अजून एक बेनिफिट भेटलं की अरे नाही, आपल्या बाईंग व्ह्यू आहे, इथून जर अपसाईड गेल्याने आपला बाय व्ह्यू आहे आणि न्यूज पण गुड आहे, तर आपण थोडं थांबूया. तर इथे काय केलं, हे रेड रेड जे कॅन्डल आले 5:45ला रेड कॅन्डल आली, गुड न्यूज असून पण इथे पण रेड कॅन्डल आली एवढी. आता इथे लोकांनी काय केलंय, इथे लोकांनी काय केलं असणार यार? ऑफकोर्स इथे लोकांनी हे केलंय, सेल केलंय. एवढी मोठी रेड कॅन्डल बघून लोकांना वाटणार अरे मार्केट पडतोय, चला सेल करूया. ठीक आहे, कोणतरी बाहेर गेलं होतं, महेश मांजरेकर. ओके, तर मिस आउट काय झालं असेल तर रेकॉर्डिंग बघून घ्या. ओके, सो इथे रेड कॅन्डल बघून काय लोकांना वाटणार अरे यार फॉल झालाय, मार्केट पडतोय, पण आपल्याला बेनिफिट काय झाला? आपण बघितलंय नाही, गुड न्यूज आहे, बरोबर? गुड न्यूज आहे, तर आपण थोडं वेट करणार, थोडंसं शहाणं बनायचं, पेशन्स ठेवायचे. बनली ग्रीन कॅन्डल, एवढी मोठी ग्रीन किंवा एवढी मोठी रेड. पहिली गोष्ट मी तुम्हाला हे सांगेन, मोठ्या मोठ्या ग्रीन रेड कॅन्डल बघून कधी पण ट्रेड करायचं नाही, थोडं वेट करायचं नॉर्मल कॅन्डल होण्याचं. एवढ्या मोठ्या कॅन्डलमध्ये कधीच ट्रेड नाही करायचं. नॉर्मल साईजच्या कॅन्डल बघ कशा आहेत या, हे ठीक आहे. एवढी मोठी जर एक कॅन्डल बनते रेड और अदर ग्रीन, त्या टायमाला ट्रेड नाही करायचा. आता इथे गुड न्यूज समजलं, प्लस आपल्याला दिसतंय इथून सपोर्ट पण आहे, इथून वर गेलं मार्केट. जर आपण इथून अशी लाईन मारलेली आहे, तर इथे मार्केट आपण बघतोय आणि इथे आपण ऑलरेडी बघितलंय इथे सपोर्ट आहे. हां चला, इथे पण मागे सपोर्ट होता, असं चेक करायचं. ही प्रॅक्टिस तुम्हाला देतो मी, की असं प्रॅक्टिस करा प्राइस ॲक्शनची. तर ग्रीन कॅन्डल बनली एवढी, नंतर रिटेस्ट झालं, रिटेस्ट झालं, या ग्रीन कॅन्डल आपली एंट्री बनते, किंवा बॉक्स ब्रेकआउटला एंट्री बनू शकते. बॉक्स ब्रेकआउटला एंट्री बनू शकते इथे या पॉईंटला, अशा टाईपमध्ये काहीतरी.
हे माझ्या अशा मार्किंग असतात म्हणून मी असं दाखवलं. इथे एंट्रीमध्ये जर हे डिलीट मारतो, खिचडी वाटेल तुम्हाला. आणि आपला एस कुठे असणार? हा जो लास्ट स्विंग होता, म्हणजे मी बोललो ना स्विंगच्या खाली एस ठेवायचा, तर इथून हा असं खाली आला आणि मग वर गेला. मग हा पॉइंट आहे, हा लास्ट स्विंग आहे, तर इथे आपला एस असणार. ह्याच्या थोडंसं खाली इथे. आणि आपला जो टार्गेट आहे, फर्स्ट टार्गेट इथेच सारखं सारखं मार्केट हे करतो, तर हा फर्स्ट टार्गेट, हा सेकंड टार्गेट, हा थर्ड टार्गेट. हे 3 टार्गेट असणार. फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट, थर्ड टार्गेट, अशा टाईपमध्ये. कळतंय? कोणाला काय डाऊट आहे तर विचारा चॅट बॉक्समध्ये. लवकर 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 विचारा. कोणाला काय समजलं नाही, कोणाला काय विचारायचं आहे, काय पटकन सांगा. कळलं म्हणजे सगळ्यांना? सपोर्ट समजलं, रेजिस्टन्स समजलं, कन्सल्टेशन समजलं, हायर आहे हायर लो फॉर्मेशन कसं होतं समजलं, लोअर आहे फॉर्मेशन समजलं, कन्सल्टेशनमध्ये काय होतं, इक्वलंट आहे इक्वलंट लो होतं समजलं. सपोर्ट अँड रेजिस्टन्स कुठल्या टाईमलाईनवर मारायची? सपोर्ट अँड रेजिस्टन्स कुठल्या टाईमवर म्हणजे तुम्ही जो टाईम प्रिफर करताय तुमच्यासाठी. आता मी काय बोललो मगाशी, की 5 मिनटं मध्येच ट्रेड करायचं आपल्याला, 5 मिनिट टाईम फ्रेममध्येच. पण एखाद्या वेळ कधी असं असतं की तुम्हाला वाटतंय, तुम्ही ज्या प्रॅक्टिस करता ना, त्या आता लोक स्ट्रॅटजीज बनवतात ना, स्ट्रॅटजीज, की कन्सल्टेशन ब्रेकआउट झाला की अपसाईड घ्या, कन्सल्टेशन डाऊन खाली झाला की, तर ते स्ट्रॅटेजीज कशा बनवतात ते स्वतः प्रॅक्टिस केल्यानंतर. तर तुम्ही जेव्हा 5 मिनटं प्रॅक्टिस करता, तेव्हा तुम्हाला वाटतं नंतर की नाही रे, मला 5 मिनटापेक्षा मला 15 मिनटावरती जरा बरं वाटतंय करायला, तर तुम्ही 15 मिनटावर मार्किंग करायची. तुम्हाला स्विंग ट्रेड करायचं, तुम्हाला 1 तासावर वाटतंय चांगलं करायचं सपोर्ट रजिस्टर, तर तुम्ही 1 तासावर ह्याच्यावर करा. असं ह्याला काय असं हे नाही आहे की सपोर्ट अँड रेजिस्टन्स कुठल्या टाईमलाईनवर मार्क करायचं आहे, ते सगळ्यांवरती काम करतं. आता फॉर एक्झाम्पल हा 1 तासाचा आहे, ठीक आहे. आता इथे आपल्याला दिसतंय की इथून यूज बाईंग झालेली आहे एवढी मोठी, बरोबर. इथून बाईंग झाली आहे, नॉनस्टॉप गेलाय. आपण इथे काय करतो, एक रेड कॅन्डल आहे, बाईंग जिथून झाली आहे त्याची मागची जर ती कॅन्डल आहे तिथून आपण अशी मार्किंग करणार, ठीक आहे. तर हा झोन कुठला आहे? सप्लाय झोन बोलू शकतो, सॉरी, हा झोन कुठला आहे? डिमांड, किंवा आपण ह्याला बोलतो सपोर्ट. आता हा सपोर्ट आहे का, आता इथून बाईंग झाली आहे आणि त्यानंतर आपण वाट बघायची, मग आपल्या सपोर्टपर्यंत यायची. तेव्हा काय करायचं, वाट न बघता मी तुम्हाला काय बोललेलो, बाय स्टॉप एक्सनेसमध्ये लॉंग पोझिशन घ्यायची. डायरेक्ट ह्या पॉईंटला आपला इथे असं एंट्री ठेवायची, की बाबा ह्या पॉईंटला आमची एंट्री झाली पाहिजे. तुमचा एस एल कुठे असला पाहिजे, लास्ट हा बॉक्स आहे ह्याच्या इथे जर खाली खाली थोडंसं नॉर्मल. आणि तुमचा टार्गेट काय असला पाहिजे, जो लास्ट हाय आहे हा. पण तुम्ही एवढा मोठा ठेवणार का, एवढं अचीव तरी होणार नाही, खूप मोठं झालं हे. 1:4 रिवॉर्ड जर भेटत असेल तर ठीक आहे, पण तुम्हाला काय माहिती मार्केट किती जाणार आहे. नॉर्मली आपलं किती असणार, हा फर्स्ट टार्गेट, हा सेकंड टार्गेट, थर्ड टार्गेट आणि फोर्थ टार्गेट, असे, ठीक आहे. अशा टाईपमध्ये टार्गेट असणार, असं पण मार्किंग करणार. आता ह्या पॉईंटला एवढी मोठी कॅन्डल बनली, परत खाली आलं, परत अशी कॅन्डल बनते, परत अशी कॅन्डल बनते. ही जी खिचड्या कॅन्डल होतात ना, त्या टायमाला सरळ आपण आपला जो प्रॉफिट आहे ना तो घ्यायचा आणि बाहेर यायचं, किंवा एस एल जो आहे तो हाफ इथे आणायचा या पॉईंटला. एस एल उचलायचा, हा एस एल उचलायचा आणि डायरेक्ट इथे वरती आणायचा आपला. इथे आणायचं म्हणजे हे नुसतं वर आणून नाही चलत, आपल्याला एक्सनेसमध्ये ते करायचं असतं. आणि जर खाली आला तर आपला एस एल हिट होईल, पण आपल्याला काय प्रॉफिट पण नाही होणार, लॉस पण नाही होणार, म्हणजे नो ट्रेड. ओके, ब्रेक इवन. किंवा मग जर असं दिसतंय तुम्हाला की मार्केट इथे सारखं खातोय आता, म्हणजे इथून रेजिस्टन्स घेतोय परत रेजिस्टन्स घेतो, म्हणजे खिचडी चालू आहे, तर जो काय प्रॉफिट भेटला ना तो घेऊन डायरेक्ट बाहेर या. पण त्यानंतर रिग्रेट नाही करायचं, अरे यार थांबलो असं बरं झालं असतं वर गेलेला. ठीक आहे, क्लिअर, समजलं?
सगळ्यांना. तर मार्किंगचं असं काय नाही. हे बघा 30 मिनिटवर पण काम करते. यूज सेलिंग आहे, इथून सेलिंग आहे, मी डायरेक्ट मार्किंग करते. मार्किंग करते, इथून सेलिंग आहे, वर्क करते, सपोर्ट आहे, सपोर्ट वर्क करते. 1 2 3 तीनदा सपोर्ट घेतला, ब्रेक केला, पण ब्रेक केल्यावरती तेवढी पॉवर नव्हती, परत वर गेला. म्हणजे एक दाखवतोय कुठल्याही टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला करता येतं, असं काही नाही आहे. पण 5 मिनिटाची टाइम फ्रेम बेस्ट आहे, असं बोलतोय मी. तसं मी टाइम फ्रेम सांगितला ना ट्रेडचा, 5:30 ते 11 मध्ये, तसं हे बेस्ट आहे. ठीक आहे, कळतं सगळ्यांना? समजलं? ओके. कोणाला अजून काय डाऊट आहे तर पटकन विचारा चॅटमध्ये. अजून कोणाला काय डाऊट आहे? कोणाला काय विचारायचं आहे विचारा. नंतर मग चॅटमध्ये व्हॉट्सअप करून विचारण्यापेक्षा समोर विचारा ना. आता मला दाखवता येईल, आता मी नावं नाही घेणार, पण नंतर व्हॉट्सअप करून विचारण्यापेक्षा आत्ता विचारा, तर मला समोर दाखवता येईल. नंतर दाखवता येत नाही, आता समोर तुम्हाला लाईव्ह दाखवू शकतो. आता मी नाव नाही घेत, एकाला एस एलचा डाऊट आहे, आता क्लिअर करतो. एस एलचा जर डाऊट आहे तर फॉर एक्झाम्पल मार्केट चालू आहे इथे, इथे दाखवतो मी तुम्हाला, ड्रॉ करून दाखवतो, मग कळेल. इथे असा खाली आला, सपोर्ट घेतला, हा सपोर्टचा बॉक्स इथे मी काढतो, सपोर्ट घेतला, आणि तुम्हाला माहिती आहे इथून परत सपोर्ट घेणार आहे. तुम्ही काय करणार, इथून बाईंग करणार या पॉईंटपासून, मग तुम्ही इथे लॉंग पोझिशन इथे टाक, आणि तुमचा टार्गेट हा असा ठेवणार. ओके. आणि हा तुमचा एस एल आहे, हा हा तुमचा एस एल आहे इथे. आता मार्केटने काय केलं, बाईंग इथून तुम्ही केली, मार्केट वर गेला, वर गेला, असा इथे इथे वर गेला, तर तुम्ही काय करायचं, हा जो एस एल आहे ना, एस एल ट्रेल, एस एल ट्रेलिंग बोलतो आपण याला. ट्रेल करायचा, वरती घ्यायचा, म्हणजे काय करायचं, हा जो एस एल आहे ते तुम्हाला दिसतंय नंबर इथे, हा नंबर हा तुम्हाला एक्सनेस मध्ये तिकडे दिसणार, हा एस एलचा हे रेड नंबर जिथे एस एल आहे, हा तो हा रेड आहे, 2661.882. तर आपल्याला काय करायचं, हा एस एल आहे ना, हा असं मी दाखवतो तुम्हाला, तर हे वरती जाणार नाही म्हणून, जे एस एल आहे तो हा उचलायचा, इथून ट्रेल करायचा, आणि एक तर इथे तरी ठेवायचा, म्हणजे जर खाली आला तर तुमचा नो लॉस, का तुमची एंट्री इथे आहे, तुमचा एस एल वरती आहे, म्हणजे तुमची एस एल हिट झाल्यावर तुम्ही बाहेर येणार ऑटोमॅटिक, तुमचं ट्रेड इथे घेतलेलं तुम्ही, तर थोडंसं वरती प्रॉफिटमध्ये बाहेर येतं, म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट. नाही तर डायरेक्ट काय करायचं, टार्गेट जर इथे आला, टार्गेट हिट झाला तर, किंवा वरती गेलं मार्केट इथून असं, तर तुमचं एस एल तुम्ही हाफमध्ये आणून ठेवा, इथे इथे या पॉईंटला. जर मार्केटला वर जायचं असेल तर अजून तो असं थोडंसं खाली येऊन अजून वर जाईल, तो अजून वर गेला तर तुमचा हा जो टार्गेट होता तिथे तुम्ही डायरेक्ट एस एल आणायचा, हा जो एस एल आहे तो तुमच्या टार्गेटला आणायचा, म्हणजे जरी त्या हा पडला असा, तर तुमचा जो टार्गेट आहे तो तरी अचीव होते तुम्हाला, असं. आणि टार्गेट कधी पण सेट नाही करायचा, टार्गेट सेट करायचा, बट टार्गेट सेट कशात नाही करायचा, ह्याच्यामध्ये सिस्टममध्ये. आपण फक्त नजर ठेवायची, हा एवढा माझा टार्गेट आहे, का तर जर तुम्हाला मोठा जर टार्गेट भेटत असेल तर एवढूशामध्ये का बाहेर येत आहे, तो तुम्हाला प्रॉफिटमध्ये बाहेर काढून टाकणार डायरेक्ट टार्गेट हिट झाल्यावरती, जर तुम्ही सिस्टममध्ये ठेवलं तर. पण जास्त जर मार्केट वर जात असेल तुम्ही घ्या ना तो पण प्रॉफिट, तर तुम्ही अलर्ट लावून ठेवा. आता समजा मला इथे माहिती आहे, मला माहिती आहे की इथून मार्केट वर जाणार आहे, अजून जाऊ शकतो, तर इथे मी काय करणार, अलर्ट लावणार असा, हा ही लाईन आली अलर्टची, तर इथे जेव्हा हा टच करणार तेव्हा वाचणार, तर मी पटकन बघणार अरे मार्केट वर जात आहे का, तर चालेल, तर मी काय करणार, मार्केट वर जातोय, हा चल चाललाय, तर मी काय करणार, माझा एस एल जो आहे तो, एस एलची जी लाईन होती फॉर एक्झाम्पल ती, तो एस एल मी ट्रेल करणार, आणि हा वरती गेला मार्केट, हा मार्केट इथे वर गेला, तर मी बोलणार जाऊ दे, मी इथे आता एस एल ठेवतो तिथे माझा टार्गेट होता, मग काय होणार, जरी खाली आला तरी तुम्हाला तुमचा प्रॉफिट भेटतोय. ठीक आहे, आता माझ्याकडून जसं समजवता आलं, जेवढं चांगलं समजवता आलं मी समजवलंय की एस एल ट्रेल म्हणजे काय. ज्यांना
हे विचारायचं होतं, त्याला हे समजलं असेल असं मला वाटतंय. ठीक आहे, क्लिअर क्लिअर सगळ्यांना क्लिअर सगळ्यांना क्लिअर. चॅटमध्ये सांगा. सागर पवार सर, काय काय प्रॉब्लेम आहे, काय विचारायचं आहे? चुकून झालं का हँड्रेस? कोणाला काय डाऊट आहे आत्ता? कोणालाच नाही, सगळ्यांना क्लिअर आहे? ठीक आहे, चलेगा. सो बस करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया का, तर जास्त खिचडी होऊन जाईल एकदम. तो नेक्स्ट लेक्चर त्यामध्ये घेऊया. आताच सगळं प्रायझेशन सांगितलं तर जास्त हे होईल. चलो एंड करतो मी. थँक्यू.